हिरा, हिरा, काय झालं? काय बोलले विशाल सर? तू बोललीस त्यांच्याशी? बोलायला माणसाने वेळ द्यायला पाहिजे ना, वेळच देत नाही मला. अगं हिरा, आपल्या लोकांचा वेळ काढून घ्यायचा असतो. हक्काच्या माणसांचा वेळ ना हक्काने चोरायचा असतो. काय बयो? चोरी करणं तिची एक्सपर्टीज आहेच ना. मी पाणी पिऊन येते. हिरा, तुझा हा स्वभाव बदल ग. तुझा हा स्वभाव बदललास ना तरच विशाल सर लवकरात लवकर तुझे हो. विचार कर यावर. बाय हुक और बाय क्रुक मिशन माझाच होणार. तुला एक विचारू का? तुझं कोणाशी भांडण झालंय का? तू एवढी शांत शांत काय? नाही गो. तुला कोणी काय बोललंय का? अगो, माझी रेवा माझ्या वांगडा असताना मका कोण काय बोलेल? तुला अजून एक विचारू? अजून 2 विचार. तू मला घरी कधी सोडणार? मी इथे बोर होतीये. रेवा, तू ठणठणीत बरी झालीस ना, मग हे तुका कोणीच अडवणार नाही. मग तू घरी जाशील. हा, आणि काय गो, मी तुझ्या वांगडा असताना तुका बोर कसा काय होता? तू माझ्यासोबत कुठे असते? तू तर हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे फिरत असते. पण माझ्या कामातून वेळ काढून मी येते तुझ्या वांगडा खेळू. बरं ठीक आहे, येत जाईन. हा, थँक्यू. वयो, मी रेवा घेऊन जाते. तू तुझी सगळी कामं उरकून घे. हा रेवा, मी आता माझी कामं करते. हा, काळजी नको कर. एवढंस जीव ये, कसली गो काळजी? हा, मला माझ्या बहिणीची काळजी वाटते. हा, अगो तुझा बयोताई खमके असा त्याची काळजी घेऊ. हा, तू तुझी काळजी घे आणि लवकर बरा हो. हा, राजा भाऊ, तुम्ही होतात म्हणा नीराचे आणि पोटे सर काहीच नाही करू शकत. नाहीतर त्यांचं प्लॅन ठरलेलं होतं. तुमच्यामुळे काहीच नाही घडलं. हो, माझे कसले आभार मानतो बयो. अगो विशाल सर इले ना म्हणून या सगळा बरोबर झाला, म्हणून गपरवले ते. अगो सगळ्यांनी ना माका यादा काम करू सांगल्यानी आणि त्या सिस्टरची ड्युटी सुद्धा बदलल्यानी. पण विशाल सर हॉस्पिटलमध्ये इले ना, अगो मग बोग होतो, त्यांच्या तोंडावरचा रंग कसं उडावलो तो. हो, पण विशाल सर इले ना ह्या बरा झाला. आपण ते कसे काय इले काय माहिती नाही, पण आता ते गेल्यावर काय होताला काय माहिती. म्हणजे ते खय चाललं? वयो, तुका कायच माहिती नाही? अगो हॉस्पिटल मधली ब्रेकिंग न्यूज असा ही. अगो काय तू वयो? कसली न्यूज? अगो विशाल सर हॉस्पिटल सोडून जात. ते माका या पोटे सरांकडून कळाला आणि ते आजच जाऊचे तसा वाटता. वयो, मी रेवा घेऊन जाते. हा, जाऊया ना रेवा. चल चल. काय? विशाल हॉस्पिटल सोडतोय? अहो गौतमी मॅडम, मी स्वतः ऐकलंय हे सगळं. बरं, हे सगळं अचानक घडतंय. पण नेमकं काय कारण असेल याच्या मागे? काहीतरी मोठं झालेलं असणार आहे. मला सांगा, शुभंकर काय म्हणाला?
शुभंकर सरांना अजून काही माहिती नाही. विशाल हॉस्पिटल सोडून चालला याच्या मागे नक्कीच काहीतरी गंभीर रिझन असणार आहे. पण पोटे, जे काही असेल ना त्यात आपला फायदा आहे. हो, पण असं अचानक काय झालं तेच कळत नाही. तेच आपल्याला शोधून काढायला पाहिजे. कदाचित हीच आपल्यासाठी संधी असणार आहे. म्हणजे हे बघा, विशाल काही इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही. तो हॉस्पिटल सोडून जायचा डिसिजन घेतोय, याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये मेजर काहीतरी घडलेलं असणार आहे आणि आपल्याला ते काय घडलंय हे शोधून काढलं पाहिजे. म्हणजे आपण नेमकं काय करायचं? विशालच्या मनात नेमकं काय चाललंय हे शोधा. हॉस्पिटल सोडून तो का चाललाय ह्याच्या मागचं कारण शोधा. कळलं? गौतमी, ही आपल्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे. पण विशालच्या मनात नेमकं काय चाललंय ते समजायला हवं. सर, आत येऊ? हो सर, वॉर्ड नंबर 3च्या पेशंटची खूप छान प्रोग्रेस झाली आहे. त्यांना सगळ्या मी औषधांबद्दल सांगून द्या. आणि वॉर्ड नंबर 5चे देशपांडे पेशंट ते पण स्टेबल झाले आहेत. आता ऑक्सिजन पण स्टेबल आहे. कधी घरी सोडणार असं विचारत होतो. त्यांच्या डिस्चार्ज बद्दल तुम्ही शुभंकर सरांशीच बोला. आणि हो, मी माझ्या सगळ्या पेशंटच्या फाईल्स ह्या डॉक्टर गोरेगावकर यांना सबमिट केलेले आहेत. त्यांचे सगळे डिटेल्स त्यांच्याचकडे. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. मला एक महत्त्वाचं काम आहे, मी निघतो. अगं मम्मा, जाऊ दे ना, मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. मम्मासाठी एवढा पण वेळ नाहीये तुझ्याकडे. मम्मा, मला वेळ इरा 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 काय, ऐक ना, माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप मस्त न्यूज आहे. पण तुला जर ती न्यूज ऐकायची असेल ना तर आधी माझ्याशी बट्टी येऊ. काय पट्टी वगैरे? मम्मा, त्या बयोसारखी वागू नकोस. इरा, तू माझी कंपॅरिझन त्या भिकारड्या बयोशी करू नकोस. हो ना, मग प्लीज ग्रो अप. नाही व्हायचंय मला ग्रो अप. मला तुझ्यासारखं लहानच राहायचंय आणि तुझी मैत्रीण व्हायचंय. आय हॅव इनफ फ्रेंड्स. आय नो यू हॅव इनफ फ्रेंड्स. पण तुझ्या इनफ फ्रेंड्सकडे ती न्यूज नाहीये जी माझ्याकडे. तुला जर ती न्यूज ऐकायची असेल ना तर आधी माझ्याशी बट्टी घे. मी निघते. इरा 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 बट्टी घे. अगं नको. घे, झाली बट्टी. आता ऐक, त्या बयोचा ग्रुप तुटणार आहे. काय बोलतोस? मी खरं तेच सांगतेय. हॉस्पिटलमध्ये ना मेजर काहीतरी झालंय आणि विशाल हॉस्पिटल सोडून निघून चाललाय. व्हॉट? विशाल हॉस्पिटल सोडून चाललंय म्हणजे? अगं पण हे कसं घडलं? हे बघ, कसं घडलं काय घडलं ते काही मला माहिती नाही, पण मेजर काहीतरी झालंय सीन आणि त्याच्यामुळे विशाल हॉस्पिटल सोडून निघून चाललाय. आपल्याला काय फरक पडतो? तसंही तो आता तुझ्या गुडबुक्स मध्ये नाहीच आहे ना. पण हे घडलं कसं? म्हणजे काही झालं का हॉस्पिटलमध्ये? असं कसं जाऊ शकतो तो विशाल? मम्मा, मला प्लीज डिटेल्स दे ना, काय झालं एक्झॅक्टली? अगं इरा, एवढी का तू पॅनिक होतीये? हे बघ, डिटेल्स मला एवढे काही माहिती नाही, पण चांगलंच आहे ना विशाल जर जात असेल तर. त्याच्यामुळे त्या बयोचा ग्रुप तुटेल, त्या बयोचा खेळ खलास होईल आणि तो विशाल गेला तरी आपल्याला काय फरक पडतो? काय बोलतेस? इरा,
हिला काय झालं अचानक? मी तुमका खरंच नाही जाऊ द्यायचं. सरस्वती, मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतो. आपले मार्ग, आपल्या वाटा पूर्णतः वेगळे आहेत आणि हे सगळं तूच ठरवलं होतंस. सर तेव्हा मी वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले. माझं सर्वस्व तू आहेस सरस्वती. सर तुम्ही जर हॉस्पिटलमधून निघून गेलात तर आयुष्यभर माझ्या मनात अपराधी भावना राहील की तुम्ही माझ्यामुळे गेलात. बघितलंस, आत्ताही तू फक्त स्वतःचा विचार करतेस. मी जेव्हा तुला विचारलं त्याच्यानंतर उत्तर देताना तू फक्त स्वतःचाच विचार केलास. आणि तुला काय वाटलं ग सरस्वती? तू जे सगळं काही मला सांगितलंस ते मला पटलं, मला खरं वाटलं. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे सरस्वती. तुझ्या डोळ्यातल्या भावना त्या मला वाचता येतात. मला कळतं तुझ्या मनातलं. त्या दिवशी तू हो असंच म्हणायला आली होतीस, पण अचानक तुझं उत्तर का बदललं? नक्की काय घडलं त्याची कारण मला जाणून घ्यायची आत्ता इथे. आणि मला माहितीये की तू माझ्याशी कधीच खोटं नाही बोलणार. बघ माझ्याकडे, माझ्या डोळ्यात बघून सांग की त्या दिवशी तू मला नकार द्यायला आली होतीस. होय, हो, तू मला खरंच नकार द्यायला आली होतीस का? मग आजपर्यंत तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल जे प्रेम पाहत आलोय ते खोटं आहे. तुला माझ्याबद्दल वाटणारी काळजी खोटी आहे. त्या दिवशी मी जंगलात अडकलेलो असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून तू मला वाचवायला आलीस ते खोटं होतं. सरस्वती, जेव्हा मी तुला प्रपोज केलं तेव्हा तू चोरलेली नजर, तुझ्या चेहऱ्यावर आलेलं सुंदर हसू, सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. आणि एवढंच नाही तर त्या दिवशी तुला नकारच द्यायचा होता. मग तू एवढी नटून का आली होतीस? आणि केसातला तो गजरा तो कोणासाठी होता मग? सर मी फक्त एवढाच सांगेन की तुम्ही हॉस्पिटल सोडून जाऊ नये. बरेच थांबा. कसा थांबू सरस्वती? ज्या व्यक्तीवरती माझं मनापासून प्रेम आहे त्या व्यक्तीला मी माझ्यापासून लांब जाताना नाही पाहू शकत. पण म्हणाल तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून नाही पळू शकत. हॉस्पिटलला तुमची गरज आहे. पण मग मला नकार देण्याच्या मागे खरं काय कारण होतं हे सांगण्याची तुला गरज वाटत नाहीये का अजूनही? जशी तू तुझ्या निर्णयावरती ठाम आहेस तसाच मी सुद्धा आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी जाणार म्हणजे जाणार. तुमका माझी शपथ आहे. विशाल, काय झालं? तू हॉस्पिटल सोडून चाललास विशाल? तुला कोणी सांगितलं? सगळीकडे चर्चा आहे. काही घडलंय का? हॉस्पिटल का सोडून चाललास तू? मी कुठेही जात नाही. वॉर्ड नंबर 6 मधल्या पेशंटचे रिपोर्ट्स घेऊन.
मी घेऊन येते लवकर. आरव ऐक ना, आपण आज बीचवर जाऊयात ना. चल ना मस्त पैकी बीचवर जाऊ. एका साळ्यात जाऊन फ्रॉग घालून पाणी पिऊ, सनसेट बघू. चल ना. अंकिता आज नको ना, मग कधी बघू ना पुन्हा कधीतरी. जा यार तू आरव, मला ना बोलायचंच नाहीये तुझ्यासोबत. तू नेहमी असं करतो रे. आज पण प्रॉमिस विसरलास तुझं. प्रॉमिस? कसलं प्रॉमिस? अरे तुला तेवढं पण लक्षात नाहीये का रे? तू म्हणाला होतास ना कोकणातून आल्यावर मला मरीन ड्राईव्हला नेशील म्हणून. अच्छा ते अंकिता ते विसरलेलो नाहीये मी. पण ऐक ना, आपण पुन्हा कधीतरी जाऊयात ना. आरव तू ना नेहमी असं करतो यार, सारखं टाळतो. आरव तुला एक सांगू, मला ना खूप काळजी वाटते रे इराची. का ग? म्हणजे ना विशाल सर एकदम तुझ्यासारखे. माझ्यासारखे म्हणजे? जसे कंटाळवाणे, बोर. अंकिता अरे म्हणजे ते ना सतत कामात असतात अरे. आणि इरा पण बघ ना, गेले 1 वर्ष ट्राय करते रे त्यांच्यासाठी. की तू कर ना काहीतरी, दे ना त्यांचं जुळवून. मी काय करणार एकटा? एकटा कुठे आहे? मी आहे ना तुझ्यासोबत. आपण एक काम करूया, इराला सरप्राईज देऊया. हा म्हणजे विशाल सर थोडे शाय आहेत ना, मग ते स्वतःहून इराशी बोलतील असं काहीतरी करूया. पण असं काय करू शकतो आपण? ते नाही माहित, पण ना आपण काहीतरी भन्नाट प्लॅन करूयात. हा चालेल, हे करू आपण. मला पण इराला आनंदी बघायचं आहे ग. ते अंकिता, पण हे सगळं व्यवस्थित करायला हवं आपल्याला. यात जर काही गडबड झाली ना, तर इरा मला आयुष्यभर माफ नाही करणार. तू काळजी नको रे करू, मी आहे ना. तू एक काम कर, चल माझ्यासोबत चल. पुढे तू चल ना, बॅग घे. तिथं अगं कुठे जायचंय? तू चल. सर कल्पना म्हणजे काय विश्वास नाही बसत. तुम्हाला कसं माहित नाही विशाल हॉस्पिटल सोडून चाललाय ते? पण झालंय काय असं अचानक? हा तर ते काय आपल्याला माहित नाही बॉ, पण तो हॉस्पिटल सोडून चाललाय एवढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो. नाही, विशाल हॉस्पिटल सोडून जाणं शक्यच नाही. पैसे लागेल सर. विशाल हॉस्पिटल सोडून नाही गेला तर आपण विष उतरूया. हा सांगून ठेवतो. ओके सर, वॉर्ड नंबर 4 मधल्या पेशंटचं बीपी हाय झालं होतं. मी ते स्टेबिलाइज केलं, तुम्ही बघून घ्या लगेच. नाही काय तू काळजी करू नको, मी बघतो काय करायचंय ते. तू नको काळजी करू. अहो सर, ते अर्जंट आहे, लगेच जा. विशाल, तू कुठे जातोयस का? नाही. अरे नाही काय नाही, तू फोनवर बोलताना मी ऐकलं तुला की तू हॉस्पिटल सोडून चाललाय म्हणून. नाही का सर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी कुठेही जात नाही हॉस्पिटल सोडून. पण तुम्ही मात्र अर्जंटली तिकडे जा, त्या पेशंटच्या इथे, वॉर्ड नंबर 4. सर मी येतो. काय? वॉर्ड नंबर 4. हा 4 नंबर वॉर्डला जातो. इरा तू ऍडमिट होतीस तेव्हा इम्पॉर्टंट लेक्चर झालेले म्हणून मी नोट्स काढून ठेवले तुझ्याचे. एकदा बघून घेशील. काय अडला तर सांगा. हा हे बघ, ह्या जे पॉइंटर जे तुका दिलेत ना, थांब मी वाचते. सर सरस्वती, तू मला शपथ घालून मोकळी झालीस, पण मी मात्र तुझ्या शब्दाचा मान ठेवला. तुझ्या एका शब्दाखातर मी इथे थांबलोय सरस्वती, कारण तुझ्या प्रत्येक शब्दाची आणि शब्दाची किंमत आहे मला. माझं प्रेम आहे तुझ्या, आणि हेच प्रेम मला तुझ्याही नजरेत दिसतं सरस्वती. तू कितीही नाकारलंस तरी.